आज बनवत आहे आंब्याची पुरणपोळी. तर त्यासाठी मी सर्वप्रथम तूप टाकलेले आहे आणि हा रवा घेतला 1 वाटी. तो आता आपल्याला चांगला भाजून घ्यायचा. त्याचा कलर बदलूस, रंग बदलूस तर भाजून घ्यायचा आपल्याला छान असा रवा. आता रवा आपला भाजलेला आहे. तर त्याच्यात 1 वाटी आपल्याला आंब्याचा रस टाकायचा आहे आणि चांगला असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि 1 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचे, वाफ काढून घ्यायची. 1 मिनिटानंतर पुन्हा एकदा हलवून घ्यायचा आणि त्याच्यात 1 अर्धी वाटी दूध घालायचं. पुन्हा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि 1 वाटी साखर, 1 फुलपत्र साखर घालायची. माझ्याकडची मोठी वाटी होती मगाशी, तर आता मी छोट्या फुलपत्राच्या वाटीने साखर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. आता परत 1-2 मिनिटं वाफवून द्यायची आणि झालेलं आहे आता हे कंप्लीट. आता मी पीठ भिजून घेते. आता पोळ्या लाटायच्यात लगेच. पिठाचा मस्त छान असा उंडा करून घेते, गोळा करून. आता 1 पोळी तेल टाकून मी मळून घेते परत एकदा. छान असं पिठ असं मऊ होतं, मग लगेच करता येतं. आणि 2 गोळे करून घेतलेत मी. गोळा केला छान, उंडा केला छान. लगेच आता मळून घेते. पोळी आपल्या अजिबात कुठं फुटलेली नाही, खूप छान होती पोळी. थोड्या बुडबुड्या आल्या की लगेच पलटी करायची आपल्याला पोळी. तेल लावून घेते आता मी. आपली पोळी खूप छान टम्म फुगलेली एकदम. पोळी आपली तयार झालेली आहे. मी अशाच आणखी केलेली आहे. 2 पोळ्या केल्यात, खूप छान झाल्या. तुम्ही पण नक्की ट्राय करा. धन्यवाद.